गोदड महाराजांच्या या मंदिरासमोर धरणे आंदोलनाचा दुसरा दिवस. खऱ्या अर्थानं आजच्या या आंदोलनाला रविवारचा दिवस असून सुद्धा कर्जत विभागाचे आपले विभागीय अधिकारी सन्माननीय नितीनजी पाटील साहेब या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन आपल्या आंदोलनाचं निवेदन स्वीकारण्यासाठी या ठिकाणी आले. महाराज खऱ्या अर्थानं या बोर्डकडे बघितल्यानंतर साहेब या बोर्डकडे बघितल्यानंतर ह्याच्यापेक्षा दुसरा पुरावा कुठलाच लागणार नाही. मोडी लिपीतलं सद्गुरू गोदड महाराजांच्या काळातलं या ठिकाणचं ही बक्षीसपत्र 1954 सालचं ट्रस्ट स्थापन करत असताना खऱ्या अर्थानं त्याचा पुरावा त्या ठिकाणी घेतला. परंतु कुठल्या आधारे या गोरगरीब पुजाऱ्यांना ज्याला महाराजांनी दिलेलं काढून घेण्याचं काम खऱ्या अर्थानं केलंय ती कुठंतरी थांबलं पाहिजे. शासन दरबारी साहेब आपण याचा पाठपुरावा निश्चितपणानं करता. सद्गुरू गोदड महाराजांची सेवा तुम्ही 2 वर्ष झालं करता. गोदड महाराजांचा रथ उत्सव असेल सर्व उत्सव आपण अतिशय भावनेने या ठिकाणी करताय. निश्चितपणानं आम्हाला कर्जतवासियांना संपूर्ण परिसरातील आपल्याकडून अपेक्षित आपण शासन दरबारी याचा पाठपुरावा करून झालेलं ट्रस्ट या ठिकाणी रद्द होऊन पुन्हा जसं असेल तसं जसं आहे तसं या ठिकाणी ठेवण्याचं काम आपण करता. आमची मागणी आपण आपल्या निवेदनाद्वारे आपण या ठिकाणी देतो. या ठिकाणी श्री संत गोदड महाराज मंदिर ट्रस्टच्या निमित्तानं ज्या ट्रस्टमध्ये बदल झालेला आहे त्या अनुषंगाने आपलं निवेदन मला असं वाटतं की 1-2 दिवसापूर्वी माझ्या टपालात ऑलरेडी आलेलं होतं. त्या अनुषंगाने मी माननीय धर्माधिकारी आयुक्तांना दिलं पण होतं. त्यांना मी फोन पण केला होता परंतु त्यांनी फोन घेतला नाही. ही शुक्रवारची गोष्ट आहे. आज काकांनी बाप्पाजींनी मला फोन केला की आपण 2 दिवसापासून बसलेला आहात. प्रशासन प्रमुख म्हणून तालुक्याचा प्रशासन प्रमुख म्हणून आपली भेट घेणं माझं मी कर्तव्य समजतो आणि आपलं ह्या ज्या मागण्या आहेत याच्या बाबतीत मी ज्या ठिकाणी पाठपुरावा करणं आवश्यक आहे शासन दरबारी असेल. मला नाही वाटत शासन दरबारी जावं लागेल. आपलं धर्मादाय आयुक्त यासाठी सक्षम आहे. मी त्यांच्याशी सोमवारी पुन्हा एकदा बोलेल आणि कशा पद्धतीने याच्यातनं मार्ग काढता येईल याबाबत मी प्रयत्न करेल. धन्यवाद.